ड्रॉ धमाल. आता हा खेळ काय ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे, पण त्याआधी आपण दोन्ही ताईंबरोबर जरा गप्पा करूया, त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव निशा आकाश आगळे. भाऊजी काय करतात? हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट, वा. कधी बघितलं भाऊजींना पहिल्यांदा? बघायला आले होते तेव्हाच. कांदा पोळीचा कार्यक्रम. हो. अच्छा, वा. आणि बघता क्षणी पसंत केलं भाऊजींना की हेच ते माझ्या स्वप्नातले राजकुमार? हा, नाही असं काही नाही. असं काही नाही. 1 वर्ष अगोदर आमचं लांबलं होतं. 1 वर्ष लांबलं होतं? हो. नंतर 1 वर्षांनी लग्न झालं आमचं. अच्छा, म्हणजे पसंती झाली? हो, पसंती झाली ती. डोळे का पाणवलेत पण तुझे? असेच. काय झालं? भरून आलं थोडं. कोणाची आठवण आली? आईची. काय सांगशील आईबद्दल? काय नाही, ती थोडी साधी पोळी आहे आणि घरात मी लास्ट, मग तिचा माझं खूप जीव आहे. खूप म्हणजे खूप. आणि एकदा एक अशी आठवण आहे माझी. मी 12वीला असताना ना, जेव्हा माझी बोर्ड एक्झाम होते तेव्हा मी खूप आजारी पडलेले. त्यावेळेस तिने माझ्या रात्री उशाशी बसून माझी खूप असं केअर केली होती. अच्छा, ती आठवण लक्षात आहे अजून. आणि आज 3 वर्ष झालीस तू माहेरपासून लांब आलेली आहेस. सगळ्यात जास्त मिस कोणाला करतेस? आईलाच. आणि दिवसभरात असं आईला किती वेळा फोन बिन होतो? आता सध्याला तिचा तर फोन खराब झालेला होता, पण आता 2-3 दिवस झाले फोन नवीन तिने घेतलाय ना, तुम्हाला आता सारखी फोन करते ती. सारखी फोन करते. माहेरी जाणं होतं या 3 वर्षात? माहेरी किती वेळा जाणं झालं? जाते नाही तसं घेऊन जातात मला, हे घेऊन जातात. खूप छान. आज या माध्यमातून काय तुला आईला सांगावं असं वाटतंय? काय नाही, माझ्याकडून काही चूक वगैरे झाली असेल तर माफ कर, एवढंच म्हणे. आपले आई बाबा इतक्या मोठ्या मनाचे असतात ना, तर ते नेहमी समजून घेत असतात आपल्याला. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण ह्या ताईंशी जरा गप्पा करूया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव अनुराधा राहुल कुंडगर. बरं, काय सांगशील ताई माहेरची एखादी आठवण जी तुला अजूनही आठवली की डोळ्यातनं पाणी येतं, किंवा ती आठवण किंवा तो प्रसंग विसरू शकत नाही, असा कुठला प्रसंग आहे? असं म्हणजे आम्ही बहिणी आहेत, 3-4 जणी आहेत. माझं लग्न झाल्याच्या नंतर 4 महिन्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं. अच्छा. तर आता तिची खूप आठवण येते. असं वाटतंय आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा भांडायला नाही पाहिजे होतं, असं हाणामारी नाही करायला पाहिजे होती. हाणामारी? असं लय हाणामारी करायचं तुम्ही? तर ताली दे दे इधर, ताली दे दे. आम्ही पण करायचो लय हाणामारी, भाऊ बहीण. असं म्हणजे 2-3 दिवसाला फोन येत असतो बहिणीचा, पण फोनवर बोलल्याला वेगळं असतं आणि समोरासमोर बोलल्याला वेगळं असतं ना. पण मग असं कधी भेटणं होत नाही? नाही, म्हणजे असं माहेरला गेल्याच्या नंतर ती जर आली तरच होईल. अच्छा. मी पण जाते कधी कधी तिच्याकडे. जात ना, जायचं बिंदास, आपली बहीणच आहे. भाऊजींना सांगायचं मला ताईला भेटायचंय, सोडा मला. नेतात नेतात ना ते, मग अजून काय पाहिजे. ते एक वेगळ्या प्रकारचं प्रेम असतं. आणि भावा बहिणीमध्ये लोटूपोटूचे भांडण नसतील ना तर कधी मजाच नाही मग. तर माझा भाऊ लहान आहे आता, 2रीला असन, म्हणजे 8 वर्ष झालं. तर आम्ही 3-4 जणी झालो, कारण ते लवकर झाला नाही ना, त्याच्यानं मग आम्ही 4 जणी झालो असं आई म्हणत होती. पण आईने आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही, सगळ्यांना समानच वागवायची. पण आम्ही जर कधी भांडण झालं तर आम्हाला समजवायला यायची ना. काय समजवायची आई, काय सांगायची? नाही, असं भांडण करू नका, लग्न झाल्याच्या नंतर एकमेकींच्या भेटी नाही पाडायच्या ना, असं वाटायचं की जाऊ दे आई काय पण सांगत असेल. पण नंतर जेव्हा आता जरा लग्न झालं ना, तर कळालं की खरंच आई खरं सांगत होती म्हणून. सासरी गेल्यानंतरच आईच्या सगळ्या गोष्टी आठवत राहतात. की प्रत्येक जी ते काय सांगायची, समजवायची,
ते आत्ता लक्षात येते हा, की ते ती का आता सांगायची लक्षात ते. येते. बरं, माहेरी असताना कुठला पदार्थ बनवायला शिकलीस किंवा आईने कुठला पदार्थ बनवायला शिकवलं नाही. पहिला? म्हणजे आईने मला काही स्वयंपाक बनवायला शिकवलंच नाही. म्हणजे मीच थोडा शिकले. नंतर सासरी आल्याच्या नंतर आईने शिकवला. सासूबाईंनी हा, शिकवलं? सासूबाईने शिकवलं. वा, क्या बात आहे. मग आता सगळं करते, सगळं बनवते? हा, सगळं येतं आता. अरे वा. असं वाटायचं की मम्मीने जेव्हा सांगितलं तेव्हा आपण मजा केली. काही शिकलो नाही स्वयंपाकातलं. कधीच मी किचनमध्ये नाही गेले.